तुकोबराय यांचा. कुणाचा? जगद्गुरु तुकोबराय यांचा. ताई कोण जगद्गुरु तुकोबराय? ज्या तुकोबरायांचं नाव घेताना यमाच्या तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा तुकाराम नाम घेता कापे कोण? झोपल्या का काय? कोण कापे? हा यम कापे. आणि आपल्या लेकराचं नाव घेतल्याच्या नंतर डीजे वाल्याला घाम फुटतोय. कोण पुरीचं वाटोळं करायला मोकळे? तुकोबरायांचं नाव घेताना यमाच्या अंगाला कंप सुटावा ही जगद्गुरु तुकोबरायांची ताकद होती. नव्हे तर जगद्गुरु तुकोबरायांची स्थितीकडे जर आपण पाहिलं गेलं ना, शिंक जांभळी खोकला, शिंक जांभळी खोकला, शिंक जांभळी खोकला, शिंक जांभळी खोकला.
ही जगद्गुरु तुकोबरायांची स्थिती होती नव्हे. कोण जगद्गुरु तुकोबराय? परमार्थाचं नाक. कोण? जगद्गुरु तुकोबराय. एवढी किंमत आहे नाकाला. तुम्ही म्हणता ताई नाक होणं सोपं आहे. सोपं आहे का नाक होणं? आहे का सोपं? एका मुलीला पाहुणे पाहण्याकरिता आले. आठवलं म्हणून सांगते बरं का. एका मुलीला गावामध्ये पाहुणे पाहण्याकरिता आले. नवरदेव ऐकून होता. नवरी दिसायला खूप छान आहे. आता तो मस्त फोर व्हीलर मध्ये हातात घडी बिडी मस्त असे निरू घालून आला. त्याला म्हटलं नवरी छान आहे. म्हटल्याच्या नंतर आता मस्त IT मध्ये आला आणि चहा वगैरे पाणी वगैरे घेतलं आणि म्हटले नवरी बाहेर बोलवा. काय म्हणे? नवरी बोलवा म्हणे बाहेर. आता नवरी तांब्या घेऊन आली आणि अचानकच योगायोगानं नवरदेवाची नजर त्या नवरीकडे गेली. कुणाकडं? नवरीकडे गेली. आता गेल्याबरोबर त्यांनी नवरी पाहिली आणि तो ड्रायव्हरला म्हटला गाडी कुठे र? काय म्हटला? गाडी कुठे? गाडी घेतली तो आपला बिचारा निघून गेला. का? नवरी दिसायला छान होती पण नाक नव्हतं. कसं होतं? मशीने पाय दिल्यासारखं बसकं नाक होतं. कुणाच्या नाकाला मला नाव नाही ठेवायचं पण नाक कसं बसकं होतं. एवढी किंमत नाकाला आहे. मग ते परमार्थाचं नाक होणं आणि हे नाक होणं वेगळं आहे. मग परमार्थाचं नाक माझी जगद्गुरु तुकोबराय झाली नव्हे. ऐका ना, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एवढं पवित्र मानलं जातं का? कारण अनेक साधू संतांनी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवतार घेतले. काय? महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक साधू संतांनी अवतार घेतले म्हणून महाराष्ट्राच्या भूमीला पवित्र आणि पुण्य मानले जातं. पवित्र ते कुळ पावन तू देश. पवित्र ते कुळ पावन तो 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 देश. जेथे हरचे दास जन्म घेते. जेथे हरचे दास जन्म घेते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरचे दास जन्म घेते. जेथे हरचे दास जन्म घेते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरचे दास जन्म घेती. जेते हरचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला खूप असं पवित्र मानलं जातं. जेथे वैष्णवांचा वास. धन्य भूमी पुण्य देश. अनेक साधू संतांनी आपल्या भूमीमध्ये अवतार घेतले म्हणून महाराष्ट्राच्या मातीला खूप असं पवित्र मानलं जातं. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या भूमीमध्ये अनेक साधू संतांनी अवतार घेतले आणि या सेवेचं भक्तीचं एकत्रीकरण केलं. कुणी? महिला मंडळ. गावातल्या राधाक्कांनी केलं का? मुक्तगडाक्कांनी केलं का? धोंडाक्कांनी केलं का? कुणी केलं? संत बहिणाबाईंनी. काय केलं? वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली आणि त्यावरती फार सुंदर अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळाली. ज्ञाने देवे रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकार जेने केला हा विस्तार.
पाहिचा नाही, परंतु तुका झालासे कळस. भजन करा रे सावकाश. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा कळस जर कोण झाला असेल तर ते जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठल विठ्ठल हा झाला जगद्गुरु तुकोबराय यांच्या जीवनातील पारमार्थिक दृष्ट्याचा विचार. आता संसारिक दृष्ट्या जर त्यांच्या जीवनाचा विचार जर करायला गेलं तर ते स्वतःहून सांगतात, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. काय म्हणतात? आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. ही त्यांची घरची परिस्थिती होती. नव्हे, जगद्गुरु तुकोबराय यांची पत्नी अन्न करून मेली. काय? अन्न करून मेली. आपल्या पत्न्या खाऊ खाऊ मेल्या. नाही, जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीला अन्न भेटलं. कथा कीर्तन प्रवचन करून जे जगद्गुरु तुकोबरायांना भेटत होतं, जे दान मिळत होतं, ते दान जगद्गुरु तुकोबराय वाटत वाटत येत होते. आपल्याला उलट काही भेटलं तर आपण घरी घेऊन येतो. तुकोबराय लोकांना वाटत वाटत येत होते. आणि एक दिवस जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीला शेजारीनबाईंनी सांगितलं, काय? तुझा मालक म्हणे कथा कीर्तन प्रवचन करतो आणि त्यातून जे काही भेटतंय ते लोकांना वाटत वाटत येतो. कोणी सांगितलं? शेजारी नाही तरी कळ लावायलाच असते, आहे की नाही? मग आता सांगितल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीला राग आला. ती म्हटली, येऊ दे म्हणे घरी, त्यांना दाखवते. जगद्गुरु तुकोबराय कथा कीर्तन करून घरी आले आणि हातामध्ये नेमकं एकच ऊसाचं दांडकं आलं. काय? ऊसाचं दांडकं एकच आलं. आता तुकोबराय घरी आले, पत्नीने ते दांडकं घेतलं आणि जगद्गुरु तुकोबरायच्या डोक्यात घातलं. कुठं? डोक्यात घातलं. आता त्याचे 2 तुकडे झाले. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, अगं तुला एक पाहिजे होतं, मला एक पाहिजे होतं, याकरिता तू त्याचे 2 तुकडे केले. हे आधीच मला सांगितलं असतं, मी तिकूनच करून आणली असती ना. हे तुकोबरायांचं वैराग्य होतं. काय वैराग्य? तुमचं आमचं वैराग्य बघा ना. डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सांगतात शुगर, साखर झाली म्हणतात, गोड खायचं नाही, हे लपू लपू खातो. हे तुमचं आमचं वैराग्य आहे. पण वैराग्याची व्याख्या काय आहे? इहलोकापासून ते परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या त्यागाच्या भोगाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. ते वैराग्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकडे होतं. पत्नी अन्न करून मेली, पण नाही शेवटी काय खायला भेटलं. पण ऐका ना, घरामध्ये गळका माठ, तुटका खाट, फुटकं ताट, पण असे असतानाही ज्यांना वैकुंठाची वाट, ते माझे जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठल विठ्ठल आणि असे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये काय सांगतात की जो भगवंत आपल्या भक्ताच्या कामामध्ये अजिबात लाज धरत नाही, जो भगवंत भक्ताच्या कामामध्ये लाज धरत नाही, कसली लाज तो भगवंत बाळगत नाही, त्या भगवंताला तुम्ही शरण जा. बाकी इतरत्र कोणत्याही देवाला तुम्ही शरण जाऊ नका. पण तो तर जगाचा मालक आहे. एवढा मोठा जगाचा मालक पण लाजतोय का? किती मोठा आहे जगाचा मालक? ऐका ना, पंढरपुरामध्ये भगवंताचं लग्न होतं आणि पत्रिका वाटण्याचं काम दिलं. कुणाकडे दिलं? नारदजींकडे दिलं. आता दिल्याच्या नंतर नारदाने पहिलीच पत्रिका दिली महासागराला. कुणाला? महासागराला पहिलीच पत्रिका दिली. आणि लग्नामध्ये महासागर असा हुसळतच आल्याच्या नंतर सगळ्या लोकांना काळजी पडली. म्हणजे आता महासागर हुसळतच आला, आता काय करायचंय? चिंता वाटू लागली. आता वाटलंय प्रलय होईल. पण जगाच्या मालकाला काळजी पडली. मग जगाच्या मालकानं काय केलं? ऐका, डोक्याचा एक केस न उपटता हाताचा एक केस उपटला आणि त्या अर्ध्याच केसामध्ये, भगवंत तर लांब राहिला पण त्यांच्या हाताच्या अर्ध्याच केसामध्ये संपूर्ण महासागर मावला. एवढा विशाल देव आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तो अधिकार संपन्न असणारा भगवान पांडुरंग परमात्मा, तो भक्ताच्या कामामध्ये अजिबात लाज धरत नाही. मला एकच सांगायचं होतं की एखादा श्रीमंत व्यक्ती जर असेल, त्याला एखाद्या गरीबाच्या घरी यायची लाज वाटेल, पण माझा जगाचा मालक आपल्या भक्ताच्या कामामध्ये कसलीही लाज धरत नाही. ऐका ना, चोखोबरायांची पत्नी एक वेळेस, चोखोबराय पंढरपूरच्या वारीला जात असताना पत्नी चोखोबरायांना म्हटली, अहो
माझा पोट दुखतंय म्हणे, पोटामध्ये वेदना होत आहेत, पोटामध्ये कळा येत आहे. तुम्ही काय करा, पंढरपूरची वारी चुकू नका, पण एक काम करा, तुमच्या बहिणींना माझ्याकडे पाठवून द्या. काय सांगितलं? तुमच्या बहिणींना माझ्याकडे पाठवून द्या. बरोबर, चोखोबराय म्हटले ठीक आहे. मग चोखोबराय वारीला जात असताना रस्त्यामध्ये बहिणीचं घर लागतं. मग जात असताना जरा उशीर झाला, चोखोबराय विसरूनच गेले. पत्नीने काय सांगितलं होतं? पोटात दुखतंय म्हणे, कळा येत आहेत, बहिणींना पाठवून द्यायचं सांगितलेलं चोखोबरायच्या लक्षातच राहिलं नव्हतं. चोखोबराय भजन करत बसले, भगवंताचं चिंतन एका लिंबाच्या झाडाखाली बसले आणि तिथं भगवंताचं चिंतन करू लागले. पण ऐका, चोखोबराय भगवंताचं स्मरण करत होते, चिंतन करत होते, ध्यास करत होते. आणि जगाच्या मालकाला चिंता पडली, म्हणून जगाच्या मालकानं काय केलं, त्या चोखोबरायांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि रुक्मिणी आईसाहेबांना विचारलं, मी दिसतो का म्हणे चोखोबरायांची बहीण? ती म्हटली हो, अगदी नटतो येण्याची नटावा. अगदी सेम टू सेम म्हणे, तुम्ही चोखोबरायांच्या बहिणीसारखे दिसतात. मग भगवंताने चोखोबरायांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि बहिणीचं रूप घेऊन ती बहीण चोखोबरायांच्या घरी आली आणि हाक मारू लागली, वहिनी उघडा दार, हाक वहिनी उघडा दार, चोखोबरायांची बहीण जगाचा मालक झाला. दरवाजासमोर आले, दरवाजावरती थाप मारली आणि वहिनी उघडा दार, हाक मारी. तेवढ्यात चोखोबरायांची पत्नी बाहेर आली आणि म्हटली, तुम्ही आलात? त्यांचं बोलणं झालं, दोघी घरामध्ये गेल्या. ती म्हटली, बाई चोखोबाने म्हणजे भावाने निरोप धाडताच म्हणे मी धावत आले. आता मी धावत आले की देवच आला. कोण? भगवंत आला. ऐका ना, त्या भगवंताने नको नको ती कामे त्या ठिकाणी केली. चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण जगाच्या मालकानं केलं. धरली का कसली लाज? घाणारडे वस्त्र नेऊन त्या चंद्रभागेमध्ये जगाच्या मालकाने धुतले, यामध्येही कसली लाज त्या भगवंताने धरली नाही. आणि चोखोबरायांच्या मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. काय? कर्ममेळा नाव ठेवलं आणि चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण जगाच्या मालकानं केलं. विठ्ठल विठ्ठल भगवंत काम करतो कुणाचं? जो भक्त आपलं भजन करतो, भगवंताचं स्मरण करतो, अशा भक्तांच्या पाठीमागे तो देव उभा राहतो आणि त्यांची सगळी कामे करतो. हेच महाराजांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात. साधा वया भक्ती काज, 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 साधा वया
शरण जावे. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. जगाचा मालक भक्ताच्या कुठल्याच कामामध्ये लाज धरत नाही. पण ऐका ना, पहिला प्रश्न भक्त तसा पाहिजे. भक्त कुणाला म्हणायचं? जे भक्त देहावरती उदास असतात त्यांना भक्त म्हणायचं. तुम्ही म्हणता ताई आम्ही भक्त आहोत, आम्ही खूप दिवसापासून साईबाबांची सेवा करतो. पण ऐका ना, भक्त कुणाला म्हणायचं? की ज्या भक्ताला कसलीच अपेक्षा नसते त्याला भक्त म्हणायचं. भक्ताईसे जाना जय देई उदास. 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 गेले आशा पाश निवारोनी. गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. झाला आशा पाश निवारोनी. गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी. ज्या भक्तांना कशाचीच अपेक्षा नसते, देहावर उदास जे भक्त असतात त्यांना भक्त म्हणायचं. तुमच्या आमच्या अपेक्षा मरतून तरी अपेक्षा संपायच्या नाहीत. मग तुम्ही आम्हाला भक्त म्हणायचं का? भक्त कुणाला म्हणायचं? जे अनपेक्षित भक्त आहेत त्यांना भक्त म्हणायचं. त्यांना कशाचीच अपेक्षा नसते त्यांना भक्त म्हणायचं. ऐका ना, एक वेळेस राका वंका आणि बंका म्हणजे आई वडील मुलगी हे तिघे जण रस्त्याने चालत असताना रुक्मिणी आईसाहेब भगवान पांडुरंग परमात्म्याला म्हणाल्या, तुमचे भक्त किती उदार आहेत म्हणे, तुम्ही या भक्तांना काहीतरी द्या, भेट वस्तू म्हणून आपल्या भक्तांना काहीतरी देत जा म्हणे. भगवंत म्हणाले, अगं हे भक्त उदास आहेत, देहावरती उदास माझे भक्त आहेत, त्यांना कशाचीच अपेक्षा नाहीये, ते माझ्याकडून काहीही घेणार नाहीत, काहीही स्वीकारणार नाहीत. आता असं सांगितल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या, तुम्ही त्यांना तरीही काहीतरी द्या. भगवंत म्हटले, पाहिजे का तुला मजा, पाहिजे का म्हणे तुला गंमत. मग भगवंताने काय केलं, वरून एक सोन्याचं कडं खाली मातीमध्ये टाकलं. कुठं? रस्त्यावरती मातीत टाकलं. आता सुरुवातीला त्या कड्या जवळून गेले ते वडील. कोण गेले? पुन्हा तेच का? वडिलांनी ते कडं पाहिलं आणि वडिलांनी त्या कड्यावरती माती लोटली आणि वडील आपले पुढे निघून गेले. मागून त्यांची पत्नी आली, अरे आपले पती मालक या ठिकाणी कशासाठी थांबले असतील बरे. मग तिने काय केलं, त्या ठिकाणी तिला जरा माती पांगलीसारखी दिसली. मग ती म्हटली, आपल्या पतीने जर या सोन्याच्या कड्याला स्पर्श केला नाही, मग आपण तरी का म्हणून करायचा. तिनेही त्याच्यावरती माती लोटली आणि तीही पुढे निघून गेली. मागून आली त्यांची मुलगी. आता मुलगी आल्याच्या नंतर मुलगी म्हटली, आपले आई वडील दोघे जण या ठिकाणी कशासाठी थांबले असतील बरे. तिने पाहिलं, त्या ठिकाणी माती लोटलेली तिला दिसली. मग तिने माती बाजूला केली तर त्या ठिकाणी सोन्याचे कडे होते. काय होते? सोन्याचे कडे. आता मुलीने ते कडे पाहिले आणि मुलगी ढसढसा रडू लागली. मुलीचा आवाज पुढे गेलेल्या आई वडिलांनी ऐकला आणि म्हटली, मुली तू का रडतेस. ऐका ना, तिला फार सुंदर उत्तर दिलं. ती म्हटली, बाबा तुम्ही या सोन्याच्या कड्याला माती समजता ना. ते म्हटले, हो मी माती, या सोन्याला माती समजतो. भक्त तसे असतात, सोन्याला ही माती. माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे.
आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. बाबा तुम्ही या सोन्याला माती समजता, मग यावरती माती टाकायची काय गरज? पहा ना, मुलगी म्हणजे आई वडिलांपेक्षा मुलगी किती अनपेक्षित भक्त आहे. आणि असेच अनपेक्षित भक्त देवाला आवडतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनिका. कारण त्यांचा विषय नारायण झालेला असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. मग असे अनपेक्षित भक्त असतात, यांना भक्त म्हणायचं. आणि पुढे ऐका ना, भगवंत त्याच भक्ताची कामे करतो जो भगवंताचं भजन करतो, चिंतन करतो, नामस्मरण करतो. त्यांचंच भगवंत काम करतो. बरोबर. मग त्यांच्या कामामध्ये भगवंत कसलीच लाज धरत नाही. भक्त म्हणायचं भक्त प्रल्हादजींना. कुणाला? 4 भावंडे होती, एकही नाही, पण त्यातून शेवटचे जे प्रल्हादजी होते ना, एवढं भगवंताचं भजन करायचे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद लागलिया छंद, गोविंद गोविंद लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद 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 मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. रात्रंदिवस भक्त प्रल्हादजी भजन करायचे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे सारखं भगवंताचं भजन करायचे. कुठेही त्यांना भगवंत दिसायचा. एक वेळेस बापानं काय केलं, हिरण्यकश्यपूंनी काय केलं, उकळत त्या तेलामध्ये भक्त प्रल्हादजींना टाकलं. पण झेललं कुणी? जगाच्या मालकानं. वरच्या वरती झेललं, नवे हत्तीच्या पायाखाली तुडवलं. त्यातूनही भक्त प्रल्हादजींना जगाच्या मालकाने वाचवलं. कुणी वाचवलं? जगाच्या मालकानं. का? कारण भक्त प्रल्हादजी सारखं भजन करायचे. फक्त एकच ध्यास होता मनामध्ये, भगवान पांडुरंग परमात्म्याविषयीचा. मग एक वेळेस हिरण्यकश्यपू म्हटले, तू सारखं लावलाय म्हणे माझा देव माझा देव, मग मला सांग तुझा देव या खांबामध्ये आहे का? जवळ खांब होता. हिरण्यकश्यपूंनी काय केलं, त्या खांबावरती लात मारली. पण काय पाहता, स्तंभी नारायण प्रगटले. मग त्या हिरण्यकश्यपूने लात मारली, पण त्या खांबातून जगाचा मालक प्रगट झाला. पण ऐका ना, का प्रगट झाला? भक्त प्रल्हादजींची भक्ती तशी होती. त्यांच्या रक्षण करिता त्या ठिकाणी जगाच्या मालकाला प्रगट व्हावं लागलं. याला भक्त म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल भक्त म्हणायचं माझ्या संत जनाबाईंना. जनाबाई पहाटचा टायमिंग कशाचा राहायचा? काकड्याचा. मग आता पहाट पंढरपुरामधले सगळे लोक
भगवंताच्या मंदिरामध्ये काकडा करण्याकरिता जायचे. काय? काकडा करण्याकरिता जायचे. आणि तिथं जाऊन वारकरी काकडा करायचे. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातरा, पांडुरंगा प्रभात समयो पातरा, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. ओ वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत, हा सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी, शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी, कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी. येऊत का काकडा करून? येऊत का? असे ते वारकरी पंढरपुरामध्ये पहाट पहाट काकडा करायचे. आणि एक वेळेस एका 80 वर्षाच्या आजोबानं मंदिरामध्ये पाहिलं आणि मोठ्यानं रडले, थांबा 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 म्हणे. ज्याच्या नावानं तुम्ही आम्ही खडे फोडतो, ज्याच्या नावाचं तुम्ही आम्ही स्मरण करतो, तोच जगाचा मालक विटेवर नाही म्हणे. मग आता भगवंत कुठे गेला? सगळ्यांना चिंता पडली. वारकऱ्याला राग आला. अरे त्याचं भजन आपण करतोय, तोच नाही म्हणे विटेवर, कुठं गेला? त्याने भगवंत सापडण्याचा खूप प्रयत्न केला, पण भगवंत काही सापडेना. मग शेवटी ते जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले. कुठं आले? जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले आणि पाहिलं तर जगाचा मालक जनाबाईंच्या झोपडीमध्ये दळण दळत होता. काय करत होता? दळण दळत होता. वारकऱ्यांनी पाहिलं आणि वारकरी नको नको ते भगवान पांडुरंग परमात्म्याला बोलले. आता हे बोलले, पण ते माझ्या जनाबाईंना सहन झालं नाही. जनाबाई सकाळी सकाळी म्हणायच्या, सकाळी सकाळी त्या आपल्या जात दळायच्या, जातेवरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, 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 ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे, जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, ओ जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे, लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला ये तू म्हटलं की जगाचा मालक काकडा सोडून जनाबाईच्या झोपडीमध्ये दळण दळण्याकरिता यायचे. मग आता वारकरी नको नको ते बोलले. जनाबाईंना त्रास सहन झाला नाही. जनाबाई म्हटले, भगवंता उद्यापासून मी तुला आळवीतच जाणार नाही म्हणे. भगवंत म्हटलं, का ग जने? तेव्हा जनाबाईंनी सांगितलं, भगवंता अरे माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय, माझ्यामुळे वारकरी नको नको ते तुला बोलतेत, मग मी तुला कसं बोलवू? जगाचा मालक म्हटला, बघ मला विठोबा नको म्हणू, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला नको म्हणू, विठोबा नको म्हणू, पण विठाई म्हण. काय म्हण? विठाई. मग दुसरा दिवस उजाडला आणि जनाबाईने ये रे बा विठ्ठला न म्हणताच काय भजन म्हणायचे माहिती का? ए ग विठाबाई, ए ग
चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा ये ग विठाबाई बाई ये ग विठाबाई. मग त्या जनाबाईनं विठाई म्हणून जगाच्या मालकाला आळवावं आणि जगाच्या मालकानं रुक्मिणी आईसाहेबांचा शृंगार करून जनाबाईच्या झोपडीमध्ये जावं. कशाकरिता? दळण दळण्याकरिता नव्हे, जनाबाईंना काम करू लागण्याकरिता. जनाबाईने जर झाडून जर काढलं का जगाच्या मालकानं केर भरावा. झाड लोट करी जनी केर भारी चकर पाणी केर भारी चक्र पाणी केर भारी चकर पाणी. झाड लोट करी जनी केर भारी चक्रपाणी केर भारी चक्रपाणी केर भारी चक्रपाणी. जनाबाईंनी झाडून काढावं आणि केर माझ्या जगाच्या मालकानं भरावा. नव्हे, जनाबाईंनी जर सरपण गोळा केलं, जर गौऱ्या गोळा केल्या, त्यात असं गाठुडं बांधायचं आणि जगाच्या मालकानं यायचं आणि जनाबाईंकडून ते गाठुडं घ्यायचं. स्वतःच्या डोक्यावरती मोठं उचलून डोईवर घेई मागे चाले. कोण? धोंडाक का? जनाबाई. मागून जनाबाईंनी चालावं आणि पुढे जगाच्या मालकानं चालावं. हा अधिकार जनाबाईंचा होता. म्हणजे अशा भक्त होत्या जनाबाई की जगाच्या मालकानं त्यांचं कुठलंही काम असो, कुठल्याही कामामध्ये, आता झाडून काढण्यामध्ये केर भरण्यामध्ये कसलीही लाज धरली का? अजिबात नाही. मला सांगा, ते सरपणाचं गाठुडं डोक्यावरती घेतलं त्यामध्ये लाज धरली का? नाही. जनाबाई साड्या काढायच्या तर भगवंताने पुढे जाऊन उखळ झाडायचं, यामध्ये लाज धरली का? आपला पती देखील आपलं कोणतंच काम ऐकत नाही. ते तो जगाचा मालक आहे. त्याने कसलीच लाज न बाळगता आपल्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. विठ्ठल विठ्ठल भक्त म्हणायचं कुणाला? भक्त प्रल्हादजींना. भक्त म्हणायचं कुणाला? संत जनाबाईंना. नव्हे, सांगायला गेलं तर भक्त म्हणायचं एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराजांच्या घरी जगाचा मालक 36 वर्ष राबला. कावडीने पाणी भरलं. नव्हे, कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे हो कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंती त्याचे पाये अनन्य भक्ती भावे
भावे निळावंती त्याचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये हो हो वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे जगाच्या मालकानं 36 वर्ष नाथबाबांच्या घरी राबावं का राबला ते भक्त तशी होते रात्रंदिवस नामचिंतन नामस्मरण करत होते तेव्हा जगाचा मालक त्यांच्या घरी राबला म्हणून नामस्मरण केलं पाहिजे जो भक्त नामस्मरण जगाच्या मालकाचा स्वभाव असाच आहे दिशी तेव्हा दिशी ना ऐसा असशी नवे जगाच्या मालकाला काय आवडतंय नामस्मरण केलेलंच आवडतंय ना आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन मग जो भक्त रात्रंदिवस नामचिंतन करेल नामस्मरण करेल अशा भक्ताच्या कामामध्ये तो जगाचा मालक अजिबात लाज धरत नाही लाज धरीत मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्ही अशा देवाला शरण जा की जो भगवंत तुमच्या भक्तांच्या जीवास शक्ती देईन अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे आशी शरण जावे ऐसे आशी शरण जावे ऐसे आशी शरण जावे ऐसी